हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 14 पेज नंबर 2.71 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ यस लिमिटेड अँड टी लिमिटेड. बघा इथं कंपनीचं नाव आहे यस लिमिटेड अँड टी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2025 अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन. आपल्याला खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि एक बॅलन्स शीट दिलेली आहे आणि प्रिपेअर करायला सांगितलं आहे, म्हणजे बनवायला सांगितलेलं आहे. कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, म्हणजे ह्याच तारखेची 31 मार्च 2025ची बॅलन्स शीट बनवायची आहे. तर आता इथं आहे ना थोडंसं काळजीपूर्वक क्वेश्चन रीड करायचं आहे. बघा इथं एक तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली आहे आणि इथं लिहिलं यस लिमिटेड अँड यस लिमिटेड. हे चुकीचं आहे, कारण त्यांनी वर सांगितलं यस लिमिटेड अँड टी लिमिटेड. म्हणजे ही पहिली कंपनी आहे ही यस लिमिटेड आहे आणि ही आहे ती टी लिमिटेड आहे. हे लक्षात ठेवा, ही आहे यस लिमिटेड आणि ही आहे टी लिमिटेड. आणि आपण पुढं क्वेश्चन रीड करूया, कारण हे चुकीचं प्रिंट झालेलं आहे. यस लिमिटेड नाही आहे, तर असं आहे नाव, त्याचं नाव आहे यस लिमिटेड आणि टी लिमिटेड. पुढं आपण रीड करूया. शेअर कॅपिटल इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. तर तुम्हाला काय करायचं आहे, नंबर ऑफ शेअर्स फाईंड करताना हे जे कॅपिटल आहे 1,50,000 आणि 60,000 त्याला डिवाइड बाय 100 केलं की नंबर ऑफ शेअर्स फाईंड होतील. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे जर्नल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस. हा कधीचा आहे तर 31 मार्च 2025चा आहे. ह्या पूर्ण एका वर्षाचा आहे, म्हणजे 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025 पर्यंतचा जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. आणि लायबिलिटी साईडला प्रॉफिट आहे, क्रेडिट बॅलन्स आहे. लायबिलिटीला असेल तर नेहमी समजायचं तो प्रॉफिटच आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे क्रेडिटर्स, त्याच्यानंतर दिलेला आहे बिल्स पेबल. क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे किंवा त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो. आणि हे वरचं जे कॅपिटल आहे जर्नल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस ही इंटरनल लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर ॲसेटला आहे गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर. गुडविल ही इंटेन्जिबल ॲसेट आहे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर ही फिक्स्ड टॅन्जिबल ॲसेट आहे. त्याच्यानंतर दिलं आहे 450 इक्विटी शेअर्स इन टी लिमिटेड स्टॉक टी लिमिटेड. आता टी लिमिटेड म्हणजे इथं लक्षात ठेवायचं की अमाऊंट कोणाच्या कॉलममध्ये आहे तर यस लिमिटेडच्या कॉलममध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ आहे यस लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड टी लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी. तर टी लिमिटेड सबसिडरी आहे आणि यस लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे. आणि त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केले तर 450 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत आणि अमाऊंट आहे 72,000. ही 72,000 तुम्ही गुडविलच्या स्टेटमेंटला घेणार आहात. जेव्हा तुम्ही वर्किंग नोट करणार आहात गुडविलची तेव्हा ही 72,000 येतील आणि 450 सेकंड नंबरच्या वर्किंग नोटला येईल. त्याच्यानंतर दिलं आहे स्टॉक इन ट्रेड, डेटर्स आणि बॅलन्स ॲट बँक. तर ही जी 3 ॲसेट आहेत ह्या तुमच्या करंट ॲसेट आहेत. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं आहे यस लिमिटेड ॲक्वायर 450 इक्विटी शेअर्स ऑफ यस लिमिटेड ईच इन टी लिमिटेड ऑन 1 जुलै 2024. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि व्यवस्थित करा, चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण इथं 1 एप्रिलला 1 जुलै 2024ला कंपनी ॲक्वायर केलेली आहे. कुणीतरी यस लिमिटेडने ॲक्वायर केली म्हणून यस लिमिटेड होल्डिंग आहे आणि टी लिमिटेड सबसिडरी आहे. 450 इक्विटी शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत. द बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट म्हणजे प्रॉफिट आहे. ॲज ऑन 1 एप्रिल 2024 वॉज 6,000 अँड जर्नल रिझर्व ऑफ ₹15,000 ऑफ टी लिमिटेड. सबसिडरी कंपनीचाच नेहमी तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो, म्हणजे कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदरचा तुम्हाला काय दिलेला आहे जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस. तर हा जो प्रॉफिट अँड लॉस आणि हा जो जर्नल रिझर्व आहे हा तुमच्या वर्किंग नोट नंबर 3 म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिटला जाणार आहे. आपण वर्किंग करणारच आहोत. पुढे गेल्यानंतर पहिला क्वेश्चन रीड करून घेतोय. द बिल्स पेएबल ऑफ टी लिमिटेड वेअर ऑल इश्यूज इन फेवर ऑफ यस लिमिटेड विच कंपनी गॉट बिल्स डिस्काउंटेड. तर आता इथं बिल्स पेएबल आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की जे बिल्स पेएबल देणं होतं आणि इकडं बिल्स रिसिवेबल नाही आहे. तर ते बिल्स पेएबल आहे ते फेवर कोणाच्या आहेत तर बिल्स रिसिवेबलच्या फेवरमध्ये आहेत. तर असं त्यांनी आपल्याला इथं ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. आणि पुढं सांगितलं आहे द स्टॉक इन ट्रेड ऑफ टी लिमिटेड इन्क्लूड गुड्स वर्थ ₹2,000 विच वेअर सप्लायड बाय यस लिमिटेड
ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. तर कॉस्ट प्राईस बघा, नेहमी ऑन लिहिलं ना की लक्षात ठेवायचं कॉस्ट प्राईस 100 आहे आणि प्रॉफिट तुमचा 25 आहे. मग आपण पुढं तर मी सांगणारच आहे तुम्हाला, त्यामुळे आपण पुढे गेल्यानंतर करणारच आहोत. आता आपण काय करू, ॲन्सरला सुरुवात करू. क्वेश्चनला आपण एक काम करूया, स्टॉकला एक स्टार करून ठेवूया आणि बिल्स रिसिवेबलला, कारण ह्या दोघाला काय आहेत ॲडजस्टमेंट दिलेले आहेत म्हणून आपण त्याला स्टार केला. आता आपण काय करूया, क्वेश्चन रीड केलेला आहे, ॲन्सरला सुरुवात करायची आहे. बुक्सप्रमाणे ॲन्सर आपल्याला काढायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण बुकच्या पद्धतीने ॲन्सर करणारच नाही, हे गोष्ट लक्षातच ठेवा. म्हणजे बुक्समध्ये त्यांनी खूप कॉम्प्लिकेटेड करून दिलेलं आहे, तर आपल्याला तसं करायचं नाही. आपण काय करूया, आता इथं क्वेश्चनला आन्सरला सुरुवात करूया. तर मी बुक ठेवलेला आहे, आपला क्वेश्चन इथं आहे. क्वेश्चनवरून सुरुवात करायची आहे. पहिलं इथं बघायचं आहे कुणी कुणाला ॲक्वायर केलं, तर इथं लिहिलेलं आहे बघा. इथं लिहायचं कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट. त्याच्यामध्ये पहिली वर्किंग नोट आहे यस लिमिटेड ॲक्वायर कुणाला ॲक्वायर केलं, तर यस लिमिटेड ॲक्वायर शेअर्स किंवा इक्विटी शेअर्स ऑफ टी लिमिटेड. आता कधी ॲक्वायर केलं ते पण, कुणी कुणाला ॲक्वायर केलं आणि कोणत्या तारखेला केलं, तर ऑन 1 जुलै. इथं लिहिलं आहे बघा, 1 जुलै 2024 ह्या तारखेला ॲक्वायर केलं. दुसरं आहे कुणाचे शेअर्स कुणी घेतलेले आहेत, तर आपल्या पद्धतीनं जायचं आहे, बुकच्या पद्धतीनं जायचं नाही. यस लिमिटेड शेअर्स इन टी लिमिटेड आपल्या पद्धतीनं आपण करणार आहोत. ह्याचा फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर बाय यस लिमिटेड. यस लिमिटेडनं ॲक्वायर केले कोणाचे, तर टी लिमिटेडचे, म्हणून खाली लिहिणार आहोत शेअर्स इश्यूड बाय टी लिमिटेड. आता हे टी लिमिटेड लिहिलेलं आहे. शेअर्स ॲक्वायर किती केले बघा इथं, तर इथं सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये, इथं पण सांगितलं आहे 450 शेअर्स. किती शेअर्स ॲक्वायर केले, 450. आता आपल्याला बघायला लागेल की टी लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स किती होते, तर इथं बघू शकता तुम्ही. आपण वर्किंग नोट करून घेऊया. हे 60,000 कॅपिटल आहे टी लिमिटेडचं आणि एक शेअर्स आहे 100 रुपीजचा. तर आपण वर्किंग नोट कशी करणार आहोत, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल डिवाइड बाय कॅपिटल, किंवा त्याला आपण अमाऊंट म्हणू शकतो, किंवा रुपीज डिवाइड बाय इच शेअर किंवा पर शेअर. इच शेअर कॅपिटल आहे बघा इथं, टी लिमिटेडचं बघायचं आहे, तर 60,000 डिवाइड बाय एक शेअर्स आहे 100 रुपीजचा, म्हणून डिवाइड बाय 100. या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, म्हणजे 600 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. 600 तुम्ही इथं म्हणू शकता नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 600. तर आपण इथं लिहिणार आहोत किती इश्यू केले त्यांनी, तर 600 शेअर्स इश्यू केलेले होते. आता ह्याचा रेशो काढायचा आहे आपल्याला, मग आपण रेशो काढणार आहोत. इथं मी दाखवते तुम्हाला, हीच अमाऊंट फक्त इथं लिहिते, म्हणजे इथं खाडाखोड होणार नाही म्हणून. 450 ही अमाऊंट लिहिते मी इथं, डिवाइड बाय 600. तर इश्यू किती केले, 600 शेअर्स केलेत आणि ॲक्वायर किती केलेत, 450. ह्या झिरोला हा झिरो गेला. आता हे 2 नंबर कोणाच्या टेबलमध्ये आहेत बघा बरं, मला वाटतं आहे 15च्या टेबलमध्ये आहेत. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 4 जा 60 आणि 14 3 जा 45. 3 डिवाइड बाय 4, म्हणजे मी असं केलं 45 डिवाइड बाय 15 आणि 60 डिवाइड बाय 15. 15च्या टेबलमध्ये आहेत. 15 3 जा 45 म्हणून रेशो आला हा.
आता आपल्याला काय करतो आपण, हा झाला यस लिमिटेडचा रेशो. मग टी लिमिटेडचा किती असेल, तर हा जो 4 आहे हा डिनॉमिनेटर, तर त्या 4मध्ये किती हा न्यूमॅरेटर आहे 3, हा 3मध्ये किती ॲड केल्यानंतर डिनॉमिनेटर 4 येतो. तर 3मध्ये 1 ॲड केलं की डिनॉमिनेटर 4 येतो. जे रेशो झाला 3:1. म्हणजे आपण ह्याला कसं लिहितो, हा आहे यस लिमिटेडचा रेशो आणि हा आहे टी लिमिटेडचा रेशो. आपण कसं लिहितो, हा 3 लिहितो वर आणि ह्या दोघांचं प्लस करून जे आन्सर येतं ते खाली 3/4, आणि हा आहे 1 आणि ह्या दोघांचं प्लस करून येतं ते 4 खाली लिहितो. म्हणजे हे आहेत रेशो. हा आहे यस लिमिटेडचा आणि हा आहे टी लिमिटेडचा. हा यसचा आहे आणि हा टीचा. हा झाला आपला रेशो. हे लक्षात ठेवायचं आहे कारण पुढे जाऊन आपल्याला रेशो फाईंड करायचे असतात म्हणून. तर ह्याचा रेशो आला 4, ह्या झिरोला हा झिरो गेला, आन्सर आलं ह्याचं 3/4. हा आहे कोणाचा रेशो आहे, तर यस लिमिटेडचा आहे. आपण ह्या व्हॅल्यू कोणाच्या घेतल्या, तर टी लिमिटेडच्या घेतल्या. इथं व्हॅल्यू कोणाच्या घेतोय आपण, टी लिमिटेडच्या घेतोय. त्याच्यानंतर तिसरं आहे कॅपिटल प्रॉफिट. स्टेटमेंट लिहायचं राहिलं, स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट और लॉस. आपल्याला माहिती नाही प्रॉफिट होईल का लॉस, कॅपिटल प्रॉफिट और लॉस, कॅपिटल प्रॉफिट और लॉस. तर इथं आपण पहिलं घेतो जर्नल रिझर्व. हा कधीचा घेणार आहे ती तारीख आपण इथं टाकणार आहोत. थोडंसं पाठीमागं जाऊया. इथं बघायचं आहे आपल्याला. आता हा कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट काढताना काळजीपूर्वक बघायचं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे इथं बघा, जर्नल रिझर्व दिला आहे 1 एप्रिल 2024चा. ॲक्वायर कधी केली, तर 1 जुलै 2024. आता मी तुम्हाला इथं थोडंसं दाखवते. फक्त अमाऊंट आपण इथं टाकणार आहोत आणि कसं करणार आहोत बघा, काळजीपूर्वक बघा. खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे ही. आपण इथं लिहिणार आहोत 1 एप्रिल. इयर चालू झालं आपलं 1 एप्रिल 2024ला. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, जुलै. फर्स्ट किती सांगितलं इथं बघा, 1 जुलै 2024ला ॲक्वायर झाली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. इथं आपलं इयर संपलं 25ला. 31 मार्च 2025ला इयर संपलं. आता इथं काळजीपूर्वक बघायचं आहे. 1 जुलै 2024ला ॲक्वायर केलं म्हणजे ॲक्वायरच्या अगोदरचे हे महिने आहेत. 1 जुलैला केलं म्हणजे जुलै महिन्यामध्ये ती होल्डिंग कंपनीच्या अंडर गेली. मग 3 महिने ती स्वतंत्र कंपनी होती. टी लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी होती, ती कुणाच्या अंडर काम करत नव्हती. किती महिने, तर एप्रिल टू जूनपर्यंत, किंवा तुम्ही 1 जुलै पण म्हणू शकता किंवा 30 जून पण म्हणू शकता. 2024 असं पण म्हणू शकता, इथं किंवा इथं. तर ह्याचा अर्थ फक्त ह्या दोघांच्यामध्ये एक नाईट आहे, बाकी काही नाही आहे. तर हे 3 महिने टी लिमिटेड स्वतंत्र कंपनी होती. ह्या 3 महिन्याचा जो पण जर्नल रिझर्व आणि कॅपिटल प्रॉफिट आहे, जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस आहे, तो कुठे येणार आहे, कॅपिटल प्रॉफिटला. तर इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे बघा, त्यांनी काय सांगितलं, जर्नल रिझर्व 15,000 होता. कधीचा, तर या 3 महिन्याचा आहे. जर्नल रिझर्व किती होता, 15,000. आणि प्रॉफिट सांगितलं आहे कारण क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे प्रॉफिटच आहे. तो प्रॉफिट होता किती, 6,000. कधीचा आहे, तर ॲक्वायरच्या अगोदरचा 3 महिन्याचा आहे कारण तो 1 एप्रिलचा दिला आहे. आणि कंपनी ॲक्वायर कधी झाली, तर 1 जुलै 2024 म्हणजे 30 जूनपर्यंतचा तो प्रॉफिट आहे. तर हा कुठे येणार आहे, हा सगळ्याच्या सगळा प्रॉफिट कॅपिटलला येणार आहे कारण तो ॲक्वायरच्या अगोदरचा आहे. म्हणून ह्याचं पोस्टिंग कुठं होणार आहे, कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटला. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण पहिला हा कॅपिटल प्रॉफिट घ्यायचा आहे आणि आता ह्या 2 अमाऊंट अगोदर घेऊन ठेवूया. इथं आपण लिहिलं जर्नल रिझर्व कधीच आहे, तर 1 एप्रिल 2024 टू 30 जून 2024, किंवा तुम्ही 1 जुलै म्हणलं तरी चालेल. तर आपण इथं लिहूया 1 एप्रिल 2024 टू 1 जुलै म्हणा किंवा जून म्हणा, 30 जून म्हणलं तरी चालेल.
जुलै 2024 किती आहे जर्नल रिझर्व 15,000. आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट आला तर ॲड करायचं, लॉस आला तर लेस करायचं. ॲड प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से प्रॉफिट. हा काय आहे? प्रॉफिट आहे, कारण क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून. तारीख हीच येईल. किती दिवसाचा प्रॉफिट आहे? 3 महिन्याचा प्रॉफिट आहे. मग आपण इथं लिहिणार आहोत 1 एप्रिल 2024 टू 31 जुलै 2024. किती होता प्रॉफिट? 6,000. आता अजून आपल्याला बघायचं आहे की पूर्ण वर्षाचा पण दिलेला आहे प्रॉफिट. मग तो त्यातला 3 महिन्याचा प्रॉफिट इथं किती आहे तो बघायचा. हा क्वेश्चन खूप काळजीपूर्वक बघा. हा थोडा वेगळा आहे क्वेश्चन. तर बघा आता आपण काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये बघायचं आहे. इथं तुम्हाला ना क्वेश्चनमध्ये बघा, हा कधीचा प्रॉफिट आहे तर 31 मार्च 2025. म्हणजे हा पूर्ण एका वर्षाची बॅलन्स शीट असते. नेहमी लक्षात ठेवा, ही 31 मार्चची बॅलन्स शीट आहे, म्हणजे पूर्ण वर्षाची बॅलन्स शीट आहे. कधीची आहे तर तुम्हाला इथं वर्किंग दाखवते बघा. इथं आपण असं करूया म्हणजे तुम्हाला व्हिजिबल होईल. ही बॅलन्स शीट कधीची आहे तर 1 एप्रिलपासून 31 मार्च, हे पहिलं पूर्ण आपलं एक वर्ष आहे. ह्या पूर्ण वर्षाची बॅलन्स शीट आहे. मग त्यांनी सांगितलं ह्या पूर्ण वर्षभरामध्ये प्रॉफिट किती झाला. जर्नल रिझर्व बघूया. जर्नल रिझर्व टीचा बघायचा आहे. जर्नल रिझर्व झालेला आहे आपल्याला पूर्ण वर्षाचा 18,000. आणि प्रॉफिट, कारण तो क्रेडिटच बॅलन्स आहे किंवा लायबिलिटीला आहे, प्रॉफिट आहे 27,000. आता ह्या दोघांना कम्पेअर करायचं आहे. हा क्वेश्चन नीट बघा. आता आपण काय करतो की ह्या तारखेला ओपनिंग बॅलन्स किती होता जर्नल रिझर्वचा, म्हणजे तुमच्या बँकेत किती पैसे होते, बँक अकाउंटवर तुमच्या 15,000 रुपीज तुमच्या बँक अकाउंटवर होते 1 एप्रिलला. आता तो 31 मार्चला किती झाले? 18 झाले. कसे 18 झाले सांगा मला. म्हणजे तुम्ही काय केलं, बँकेत पैसे काहीतरी टाकले. म्हणजे पहिले तुमच्याकडं 15,000 होते, आता 18,000 दिसत आहेत, म्हणजे तुम्ही 3,000 इथं टाकले. म्हणजे तुम्ही काय केलं, क्लोजिंग बॅलन्स ऑफ, नेहमी असंच करायचं आहे, क्लोजिंग बॅलन्स ऑफ जर्नल रिझर्व लेस ओपनिंग बॅलन्स ऑफ जर्नल रिझर्व. ओपनिंग बॅलन्स ऑफ जर्नल रिझर्व किती होता? क्लोजिंग आहे बघा 18,000. हा 31 मार्चचा नेहमी क्लोजिंग असतो आणि 1 एप्रिलचा नेहमी ओपनिंग असतो. ओपनिंग आहे 15,000, म्हणजे डिफरन्स किती आला? 3,000. हा तुमचा करंट इयरचा आहे. करंट इयर म्हणजे पूर्ण ह्या वर्षी तुम्ही पूर्ण वर्षाचं सांगते मी, 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत पूर्ण एका वर्षाचा, इथून बघा रेड पेनने दाखवते, हा पूर्ण एका वर्षाचा प्रॉफिट. ह्या वर्षी तुम्ही किती जर्नल रिझर्वमध्ये पैसे टाकले? 3,000 रुपये जर्नल रिझर्वला टाकले. जर्नल रिझर्व किती टाकले? पूर्ण. कधीपासून तर एप्रिलपासून इथपर्यंतची, कारण बॅलन्स शीट तुमच्या पूर्ण वर्षाची असते म्हणून. तर नीट लक्षात घ्या, जेव्हा पण बॅलन्स शीटला देतात ते पूर्ण एका वर्षाची अमाऊंट आहे. जर्नल रिझर्वमध्ये तुम्ही 3,000 टाकले. पहिले तुमच्या बँकेत 15,000 होते, ह्या वर्षी एप्रिलपासून मार्चपर्यंत तुम्ही परत 3,000 रुपये टाकले. मग टोटल किती झाले तुमच्या बँक अकाउंटमध्ये? 18,000. असं समजा. फक्त जर्नल रिझर्व म्हणजे बँक अकाउंट आहे असं समजा. आता तसंच प्रॉफिट पण सेम तसंच बघायचं. प्रॉफिट आहे, मग तुमच्या बँकेत किती पैसे होते? ओपनिंगला 6,000 होते. प्रॉफिट किती झाला? 6,000 रुपये. म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये 6,000 रुपये होते. मग कधी तर 1 एप्रिलला होते एवढे पैसे. आता 31 मार्चला किती झाले? 27 झाले. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी किती प्रॉफिट झाला? सेम असंच करायचं आहे. कसं करणार तुम्ही? ह्या पेजवर दाखवते तुम्हाला. क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट लेस ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट. क्लोजिंग बॅलन्स किती आहे बघा इथं? 27,000. प्रॉफिटचं करतोय. ओपनिंग होता 6,000. म्हणजे ह्या वर्षी तुम्ही किती प्रॉफिट कमवला? तर 21,000 हा करंट इयरचा प्रॉफिट आहे. करंट इयर.
करंट इयरचा प्रॉफिट आहे 21,000. म्हणजे आपण इथं लिहिलं ना जर्नल रिझर्व एवढा आणि ह्या वर्षाचा प्रॉफिट आहे 21,000 हा प्रॉफिट आहे. अजून आपल्याला पुढं वर्किंग करायचं आहे. हा पूर्ण एका वर्षाचा एवढा प्रॉफिट आहे. मग ॲक्वायरच्या अगोदर किती असेल आणि ॲक्वायरच्या नंतर किती असेल, परत आपल्याला ह्याला डिवाईड करायचं आहे. ॲक्वायरच्या अगोदर 3 महिन्याचा प्रॉफिट काढायचा ह्याच्यावर आणि जर्नल रिझर्व पण 3 महिन्याचा काढायचा, कारण 3 महिने आपण ॲक्वायरच्या अगोदर होतं. ॲक्वायरच्या अगोदरचं जे पण तुमचा प्रॉफिट अँड लॉस येईल किंवा जर्नल रिझर्व तो कॅपिटल प्रॉफिटला जाईल. तर इथं नीट बघा, आपण काय करणार आहोत. हा जो जर्नल रिझर्व आहे 3000 ह्या करंट इयरचा जर्नल रिझर्व किती तुम्ही बँकेत पैसे टाकले 3000 इंटू ॲक्वायरच्या अगोदर किती महिने तुमची कंपनी होती, फर्स्ट 1 2 3 किती महिने कंपनी स्वतंत्र होती, 3 महिने. एका वर्षात किती महिने असतात, 12 मंथ्स असतात. ह्याला तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा आणि आन्सर काढा. तेवढं तुमचा जर्नल रिझर्व कशाचा आहे, कॅपिटल प्रॉफिटला जाईल, कंपनीचा आहे. आपण इथं काढू 3000 इंटू 3 डिवाइड बाय 12 750. परत एकदा करते 3000 इंटू 3 डिवाइड बाय 12 750 आहे जर्नल रिझर्व. इथं होतं बघा आपला हा जर्नल रिझर्व किती आहे 3000. 3000ला डिवाइड केलं, हे आलं ॲक्वायरच्या अगोदरचा हा जर्नल रिझर्व आहे. हा काय आहे, जर्नल रिझर्व. आता प्रॉफिट किती आहे इथं बघा 21,000 इंटू किती महिने कंपनी होती, स्वतंत्र कंपनी होती 3 महिने, म्हणून इथे येईल 3 डिवाइड बाय 12. मग आता ह्याला पण आपण कॅल्सीवर करूया. 21,000 इंटू 3 डिवाइड बाय 12 5,000. बघा नीट 5,250 हा काय आहे प्रॉफिट. हा कधीचा आहे तर ॲक्वायरच्या अगोदरचा. मग हा ॲक्वायरच्या अगोदरचा 3 महिन्याचा काढला, हा कुठं जाणार आहे तर आपल्या कॅपिटल प्रॉफिटमध्ये जाणार आहे. मग मी तर रेड पेनने लिहिते. आपण किती प्रॉफिट काढला बघा 750. परत ह्याच्यामध्ये ह्या प्रॉफिटमध्ये आपण इथं लिहिणार आहोत प्रॉफिट 750 आणि जर्नल रिझर्व किती आलं, जर्नल रिझर्व 5,250 हा येणार आहे कॅपिटल प्रॉफिटला. मग रेव्हेन्यूला किती, आता रेव्हेन्यूला काढूया आपण. बघा आपण पहिले एवढं कॅपिटल प्रॉफिट लिहून घेऊया अगोदर, म्हणजे मग तुम्हाला गडबड नाही होणार आहे. तर आपण ना इथं काय करणार आहोत, ॲड केला आपण काय तर प्रॉफिट ॲड केला कधीचा तर ॲक्वायरच्या अगोदरचा. हा जो अगोदर कंपल्सरी आपल्याला दिलेला आहे, ॲक्वायरच्या अगोदर स्वतंत्र कंपनी असताना तिला एवढा प्रॉफिट झाला होता. पण ते ॲक्वायर कधी झाली, अर्ध्यातून झाली, जुलैपासून झाली. म्हणजे जुलैच्या अगोदर हा पूर्ण वर्षाचा प्रॉफिट आहे. ह्याला काय केलं आपण, डिवाइड केलं त्यांच्या रेशोमध्ये, 3 महिन्याच्या रेशोमध्ये. 3 महिने आणि खाली 9 मंथचा येणार आहे. म्हणून हा प्रॉफिट पण आपल्याला ॲड करायचा आहे, हा जर्नल रिझर्व पण ॲड करायचा आहे. म्हणून आपण इथं म्हणणार आहोत ॲड profit and loss, that is to say profit. कधी ते कितीपर्यंतचं आहे तर 1 एप्रिल टू 31 मार्चचा आहे. 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025 किती आहे प्रॉफिट 750. आणि 4ला आहे परत हा जर्नल रिझर्व, ॲड जर्नल रिझर्व ब्रॅकेटमध्ये तारीख टाकणार आहोत आपण 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025. किती जर्नल रिझर्व काढला 5,250. ह्याची टोटल करा किती येतं आहे बघू. कॅपिटलला कॅपिटल प्रॉफिट 5,250 प्लस 750 प्लस 6,000 प्लस 15,000
27,000. 27,000 इज अ कॅपिटल प्रॉफिट. मी फक्त आन्सर चेक करते बरोबर आहे का. 27,000 करेक्ट आहे कॅपिटल प्रॉफिट. आता बघा ह्याच्यामध्ये कोणती ॲसेट ॲप्रिशिएट झालेली दाखवली नाही, डेप्रिशिएट झालेली सांगितलेली नाही, म्हणून आपला आन्सर असा आला. आपण वर्किंग नोट बघा कशी केली. आपण पहिलं काय केलं की जर्नल रिझर्व शोधला ह्या वर्षीचा किती होता, कारण ही बॅलन्स शीटच्या बाहेर इन्फॉर्मेशन दिली. जेव्हा आपण बॅलन्स शीटच्या बाहेर जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस देतात तो नेहमी ॲक्वायरच्या अगोदरचाच असतो. तो सगळाच्या सगळा आपण कॅपिटल प्रॉफिटला घेतलेला आहे. आणि नंतर जो आपण डिफरन्सने फाईंड केला तो मातिक इथं 3 महिन्याला डिवाईड केलेला आहे. 3 महिन्याने आता आपण रेव्हेन्यूला पण डिवाईड करणार आहोत. आता रेव्हेन्यूला काय करायचं बघा. जर्नल रिझर्व किती आहे. जर्नल रिझर्व आहे 3000. आता किती महिने ती होल्डिंग म्हणजे ॲक्वायर केल्यानंतर किती महिने झालेले आहेत, तर ॲक्वायरच्या नंतरचे महिने काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 मंथ्स ती कोण आहे होल्डिंग कंपनीनं टी लिमिटेड म्हणजे यस आणि टी ह्या 2 कंपन्यांचा इथून पुढचा बिझनेस आहे दोघांचा कंबाईन, म्हणून 9 / 12. तर ह्याला आपण आन्सर फाइंड करू. 3000 × 9 / 12. 3000 × 9 / 12 2250. हा झाला जर्नल रिझर्व रेव्हेन्यूचा. हे होतं ते कॅपिटल प्रॉफिटचं होतं. हे आहे आता आपण रेव्हेन्यूला काढतोय, कारण हे 3 महिन्याचा वरचा खाली 9 महिन्याचा आहे प्रॉफिट. आता प्रॉफिटला पण आपण काढू. प्रॉफिट किती आहे बघा 21,000. मग 21,000 × 9 / 12 9 महिन्याचा काढायचा आहे. मग इथं काढूया आपण 21,000 × 9 / 12 15,750. 15,750 हा कुठं जाणार आहे रेव्हेन्यू प्रॉफिटला. हे दोघं जण. तर ह्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिटला. तर पहिला आपण कॅपिटल प्रॉफिट डिवाईड करूया दोघांमध्ये. कॅपिटल प्रॉफिट खाली आपण लिहितो ना, हे डिवाईड करायचं राहिलं माझं. कॅपिटल प्रॉफिट ₹27,000. हे आपण कॅपिटल प्रॉफिटला पहिलं डिवाईड करू, मग रेव्हेन्यू घेऊया. कॅपिटल प्रॉफिट आहे 27,000. ही आहे टी लिमिटेड. 27,000 × त्याचा रेशो किती आहे 1/4. आपण रेशो काढलाय बघा मगाशी इथं. 1/4 टीचा आहे, 3/4 यसचा आहे. मग 27,000 / 4 6,750. 6,750 हे येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला, मायनॉरिटी इंटरेस्टच्या वर्किंग नोटला. आणि इथं आहे यस लिमिटेड. अमाऊंट आहे 27,000 × 3/4 3/4 27,000 × 3 / 4 20,250. हे जाणार आहे गुडविलच्या स्टेटमेंटला, जी तुम्ही गुडविलची वर्किंग नोट करणार आहात तेव्हा. हे मायनस होणार आहे आणि हे प्लस होणार आहे, कारण हा कॅपिटल प्रॉफिट आहे. आता ही व्हॅल्यू आपण कोणाची घेतली, तर हे जे कॅपिटल प्रॉफिटचं स्टेटमेंट केलं हे टी लिमिटेडच्या सगळ्या व्हॅल्यू घेतल्या. आता पण आपण रेव्हेन्यू प्रॉफिट काढणार आहोत, तो पण कुणाचं येणार आहे, तर टी लिमिटेडचं येणार आहे. तर आपण इथं म्हणू स्टेटमेंट नंबर 4. रेव्हेन्यू प्रॉफिट. आता इथं प्रॉफिटच येतोय म्हणून मी प्रॉफिट म्हणलं, लॉस नाही, कारण दोन्ही पण जर्नल आता आपण इथं बघितलं हा जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट आहे म्हणून प्रॉफिटच येणार आहे. मग म्हणून मी इथं फक्त प्रॉफिट म्हणलं. पहिलं घ्यायचं आहे जर्नल रिझर्व.
कधीच आहे तारीख टाका. इथं जर्नल रिझर्व पूर्ण 1 वर्षाचा आहे. 1 एप्रिल, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता 1 जुलै 2024 टू 31 मार्च 2025. म्हणजे कुठला आहे तर इथून खालचा हा तुमचा जर्नल रिझर्व रेव्हेन्यूला येतो. ॲक्वायरच्या नंतरचा किती आलेला आहे तर जर्नल रिझर्व बघा आपण इथं लिहिले 2250. किती आहे 2250. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं ॲड करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. दॅट इज टू से प्रॉफिट. तारीख टाकूया आपण 1 जुलै ॲक्वायरच्या नंतरचा 2024 टू 31 मार्च 2025. किती आहे तर 15,750. 15,750. टोटल करूया किती येतं आहे बघूया. इथं मला वाटतं 18 येतं आहे. 18,000 करून दाखवते तुम्हाला. 15,750 प्लस 2,250 18,000. हा झाला रेव्हेन्यू प्रॉफिट. दॅट इज टू से देअरफॉर रेव्हेन्यू प्रॉफिट. हा रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला दोघांमध्ये वाटायचा आहे. आपण इथं लिहिणार आहोत रेव्हेन्यू प्रॉफिट ₹18,000. डिवाइड करणार आहोत 2 कंपन्यांना. इकडं आहे टी लिमिटेड आणि इकडं आहे यस लिमिटेड. 18,000 इंटू रेशो आहे बघा 3/4 आणि इथं येणार आहे 18,000 इंटू 1/4. आपण 18,000 डिवाइड बाय 4 करू. आन्सर आलं 4,500. 4,500 हे येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला. मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि इथं बघा इंटू 3. एक मिनिट पेज उडते. इंटू 3 केलं आन्सर येतं 13,500. हे जाणार आहे कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला. P&L. आता तुम्हाला ही गोष्ट तर लक्षात ठेवायची आहे की कोणती अमाऊंट कुठं जाणार आहे. आपण रेड पेननी लिहून ठेवूया. हे कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला हे प्लस होणार आहे कारण प्रॉफिट अँड लॉस असतं तर लेस झालं असतं. आणि हे मायनॉरिटी इंटरेस्टला प्लस होणार आहे, ॲड होणार आहे. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे 5 नंबरचं स्टेटमेंट ऑफ गुडविल, मायनॉरिटी इंटरेस्ट. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. त्याच्यामध्ये एक येतं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हेल्ड बाय मायनॉरिटी. तर फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स म्हणजे काय ते इथं दाखवते तुम्हाला. पहिलं आपल्याला बुक बघावं लागेल. बुकमध्ये आपण बघायचं आहे क्वेश्चनमध्ये की त्यांचे शेअर्स किती होते बघा. नाही बघितलं तरी चालेल. इथं आहे बघा किती शेअर्स इश्यू केले होते त्यांनी. 600 शेअर्स इश्यू केले होते. 600 शेअर्स इश्यू केले होते. त्यातले 450 शेअर्स टी लिमिटेडचे यस लिमिटेडनं टेकन केले होते. मग ह्यांच्याकडे राहिले किती तर 150. तुम्ही इथं बघू शकता 600 शेअर्स होते. त्यातले 450 450 शेअर्स कुणी घेतले यस लिमिटेडनं घेतले. मग त्यांच्याकडे शिल्लक किती राहिले तर 150 शेअर्स राहिले. एका शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे ₹100 ईच. इथं बुकमध्ये लिहिलं आहे. तर ₹100चा एक शेअर्स आहे. हे आहेत नंबर ऑफ शेअर्स, शिल्लक राहिलेले शेअर्स.
टी लिमिटेडकडे शिल्लक राहिलेले शेअर्स इंटू 100 ईच. म्हणजे कसं आलं 15 1 जा 15 1230 1230 एवढं आहे कॅपिटल शिल्लक. कुणाकडं तर यस लिमिटेडकडं 15,000चं कॅपिटल राहिलेलं आहे. मग इथं लिहायचं आपण 600 नंबर ऑफ शेअर्स मायनस 450 टेकन केले, त्यांच्याकडं रिमेनिंग शेअर्स आहेत 150 इंटू ₹100 ईच. अमाऊंट आली 150 इंटू 100 15,000. 15 1 2 3 0 हां बरोबर आहे 15,000. तर आता आपल्याला दुसरं इथं करायचं आहे ॲड कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट आहे बघा, आपण इथं लिहिलेलं आहे 6,750 6,750 आणि ॲड करायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. अमाऊंट आहे 4,500. याची टोटल करायची आहे, त्याला म्हणायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. $15,000 प्लस 6,750 प्लस 4,500 26,250. मी फक्त चेक करते बरोबर आहे का मायनॉरिटी इंटरेस्ट. बरोबर आहे 26,000. अरे इथं मी काय लिहिलं, मायनॉरिटी इंटरेस्ट लिहायचं, रेव्हेन्यू प्रॉफिट लिहिलं. मायनॉरिटी इंटरेस्ट अमाऊंट आहे 26,250 आणि हे कुठे येतं तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मी फक्त इथं डॅश दिलं, लेस नाही आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे अमाऊंट तुम्ही पुट करणार आहात. हे झालं मायनॉरिटी इंटरेस्ट. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. स्टेटमेंट ऑफ गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व इथं घेतो कॉस्ट ऑफ शेअर्स अक्वायर बाय एच लिमिटेड. एच लिमिटेडने कितीला शेअर्स खरेदी केले, यस लिमिटेड कितीला अक्वायर केले हे तुमच्या बॅलन्स शीटला दिलेलं असतं बघा. इथं आहे कॉस्ट ऑफ शेअर्स 72,000ला त्यांनी खरेदी केलेले आहेत, म्हणून इथं येईल 72,000. नेहमी तुमच्या बॅलन्स शीटला ही अमाऊंट दिलेली असते. आणि आता आपण कुणाच्या अमाऊंट घेतोय तर यसच्या. मायनॉरिटी इंटरेस्ट कुणाचं होतं, कुणाच्या अमाऊंट घेतल्या, टी लिमिटेडच्या. आता आपण यस लिमिटेडच्या व्हॅल्यूज घेतोय. तर कॉस्ट होती 72,000ची, त्याची कॉस्ट प्राईस होती, म्हणजे मूळ किंमत एवढी होती. त्यांनी कितीला खरेदी केले तर ते लेस करायचं, लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स अक्वायर बाय यस लिमिटेड पण म्हणू शकता. कितीला अक्वायर केले तर किती शेअर्स अक्वायर केले त्यांनी, 450 शेअर्स अक्वायर केलेत. इथं लिहायचं 450 शेअर्स इंटू रुपीज. कितीचा एक शेअर्स आहे, 100 रुपीज. मग किती येते व्हॅल्यू बघा, 450 असं पण येते, 450 1 जा 450 1230. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता. इथं 450 इंटू 100 45,000. आता इथं 45,000ला त्यांनी फेस व्हॅल्यू होती 45,000, पण कितीला खरेदी केली, एवढ्या किमतीच्या शेअर्स एवढ्या किमतीला खरेदी केले, म्हणजे जास्त पैसे दिले. द्यायला पाहिजे होते किती त्यांनी, 45,000, पण दिलेत किती, 72,000. म्हणून तुम्हाला इथं लेस करायचं आहे 72,000 मायनस 45,000. आन्सर आलं 27. जेव्हा आन्सर तुमचं असं प्लसमध्ये येईल किंवा याला निगेटिव्हचं साईन नाही तोपर्यंत तुमची अमाऊंट गुडविल असते 27,000. त्याला म्हणायचं तुम्ही काय केलं, एक्सिस अमाऊंट जास्त 27,000 रुपये जास्त दिले, म्हणून म्हणायचं एक्सिस अमाऊंट पेड केली त्यांनी, जास्त 27,000 रुपये दिले यस लिमिटेडनं टी लिमिटेडला. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आता,
3 नंबरला हा जो तुमचा गुडविलला तुम्ही लिहिलेला आहे कॅपिटल प्रॉफिट, हा लेस करायचा आहे, लेस कॅपिटल प्रॉफिट. सिक्वेन्स लक्षात ठेवा, वर खाली करू नका. कॅपिटल प्रॉफिट 27,000मधून 20,000 किती आहे बघा, 20,250 इथं काढलं आहे आपण. तर हा प्रॉफिट लेस करायचा आहे. लेस करा बघा किती येतं, 27,000 मायनस 20,250. आन्सर आलं 6,750. आता ही तुमचं आन्सर कसं आलं, प्लस आलं, मायनस झालं. वरचा नंबर काय होता, मोठा होता, त्यातून छोटा नंबर मायनस झाला, म्हणजे इथं निगेटिव्हचं साईन नाही, म्हणजे हे आहे गुडविल. गुडविल पण ना इथं तुम्हाला बॅलन्स शीटला पण एक गुडविलची अमाऊंट दिलेली आहे बघा. बॅलन्स शीटला इथं लिहिलेलं आहे गुडविल. तर ही गुडविलची अमाऊंट तुम्हाला ॲड करायची आहे ह्याच्यामध्ये. म्हणून त्याच्यामध्ये लिहा ॲड गुडविल ऑफ यस लिमिटेड अँड टी लिमिटेड. किती आहे अमाऊंट, तर इथं आपण लिहू 12,000 प्लस 9,000. किती येते बघा, 12,000 प्लस 9,000 प्लस 9,000 21,000. ह्याच्यात ॲड करू म्हणजे आपल्याला टोटल गुडविल कळेल. 21,000 प्लस 7,500, 6 1 7, 27,750. फक्त मी चेक करते बरोबर आहे का. हा 27,750. ॲन्सर इज करेक्ट. ह्याला म्हणायचं आहे गुडविल, कारण ॲन्सर पॉझिटिव्ह आलं म्हणून ह्याला म्हणायचं आहे गुडविल. आणि हे येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला ह्याचं पोस्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थांबा आपण क्वेश्चन बघूया काय दिलं आहे. मला वाटतं स्टॉकला आहे ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतरचं वर्किंग नोट येणार आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट. आणि सांगितलं आहे कॉस्ट प्लस ऑन कॉस्ट लिहिलं आहे. प्रॉफिट कशावर आहे, कॉस्टवर आहे, म्हणजे कॉस्ट प्राईस तुमची 100 आहे आणि प्रॉफिट 25 आहे. तर पुढची वर्किंग नोट आहे 7 नंबरची. मला वाटतं इथं बसेल का नाही माहिती नाही. नेक्स्ट पेजवरच करूया म्हणजे पूर्ण तुम्हाला व्हिजिबल होईल, अर्ध नको दिसायला म्हणून. तर आपण नेक्स्ट पेजवर करूया. आपण इथं करणार आहोत 7 नंबर, स्टेटमेंट ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. हा नेहमी स्टॉकवर काढायचा आहे. फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. हा आहे आपला फॉर्म्युला. मग काय करायचं आहे, विजिबल आहे का बघा. तर आपल्याला पुढं काढायचं आहे कॉस्ट प्राईस. त्यांनी सांगितली 100 घ्या, कारण प्रॉफिट आहे 25% ऑन कॉस्ट, म्हणून कॉस्ट येईल तुमची 100, प्रॉफिट येईल 25. ह्या दोघांचं ॲड केलं की सेलिंग प्राईस येईल 125. फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट आहे 25 आणि सेलिंग प्राईस आहे 125, म्हणजे ॲन्सर येईल 25 1 जा 25, 25 5 जा 125. म्हणजे तुम्हाला हे रेशो काढता येईल बघा. असं काढलं आहे त्यांनी. कसं येईल बघा, 25 डिवाइड बाय 125. 25च्या टेबलमध्ये आहे, मी ह्याला डिवाइड केलं 25नी, मग 25 1 जा 25 आणि 25 5 जा 125. तुम्हाला टेबल येत असतील तर करा. तर ॲन्सर आलं 1/5. आता ह्याला काय करायचं आहे की स्टॉकची प्राईस तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेली आहे बघा. इथं स्टॉकची प्राईस आहे 2,000, क्वेश्चनमध्ये दिली 2,000. मग ते ह्या रेशोनी त्याला मल्टिप्लाय करायचं. मग इथं लिहिणार आहोत आपण 2,000 इंटू 1/5 म्हणजे 2,000 डिवाइड बाय 5. ॲन्सर आलं 400. ह्याला परत काय करायचं आहे, 400 इंटू यस लिमिटेडचा रेशो. यस लिमिटेडचा रेशो आहे 3/4 इंटू 3/4, 3/4. तर 400 इंटू 3 डिवाइड बाय 4. ॲन्सर आलं 300 आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट.
ह्याचं वर्किंग केलं आपण, बट हिची व्हॅल्यू कुठे जाते, तर हे 300 रुपीज आहेत, हे लेस फ्रॉम स्टॉकमधून तो लेस होणार आहे. आणि ज्या खालची जी एक अजून आपण वर्किंग नोट करणार आहे त्याच्यात पण होणार आहे. मग हे कुठं असतं, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक असतो, त्या स्टॉकमधून तुम्हाला हे 300 रुपीज लेस करायचे आहेत. मी फक्त चेक करते बरोबर आलं आहे का, ॲन्सर इज करेक्ट. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे कॉन्सॉलिडेटेड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. हा आहे तो यस लिमिटेड आणि इथं पण आहे यस लिमिटेड, म्हणजे होल्डिंग कंपनीच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. आता होल्डिंग कंपनीचा सगळा प्रॉफिट आपल्याला इथं एकत्र करायचा आहे, म्हणून आपण इथं म्हणणार आहोत प्रॉफिट अँड लॉस. जर्नल रिझर्व नाही, प्रॉफिट अँड लॉस. कधीचा घ्यायचा आहे, तर तुम्हाला इथं बॅलन्स शीटला दिलेला आहे. एक मिनिट, क्वेश्चनमध्ये जाऊया आपण. तर इथं बघायचा, आता यस लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस बघायचं 42,000 तर आहे 42,000. हा कधीचा प्रॉफिट आहे, तर 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च, पूर्ण एका वर्षाचा आहे तो 2025चा. म्हणजे ही जी बॅलन्स शीट असते ती 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असते. आणि हा बॅलन्स शीटला आहे तो इथं लिहिला. ॲड काय करायचं आहे बघा, इथं आपण लिहिलेलं आहे रेव्हेन्यू प्रॉफिटला काय लिहिलं आहे, कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला हे ॲड करायचं आहे. मग ह्याला नाव काय आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट. मग आपण इथं म्हणणार आहोत ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. लॉस असता तर लेस झालं असतं. रेव्हेन्यू प्रॉफिट अमाऊंट किती आहे, अमाऊंट आहे त्याची 13,500 आणि हा अनरिअलाइज प्रॉफिट लेस करायचा आहे. पहिले ह्याला ॲड करून घेऊ, 5 आणि 5 लेस अनरिअलाइज प्रॉफिट. ₹300. इथं काय झालं, बरोबर आहे का चेक करते. 300 मायनस केले तर येणार आहे 55,200. फक्त मी चेक करते बरोबर आहे का कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट. आन्सर इज करेक्ट. हा आहे प्रॉफिट अँड लॉस. हा कुठे येणार आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. ह्याला आपण इथं लिहूया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, ह्याची आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. हे झालं आपलं पोस्टिंग. आता आपल्याला काय करायचं आहे, एक बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. इथं आपण म्हणणार आहोत कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ यस लिमिटेड अँड इट्स सबसिडरी T Limited as on 31st March 2025. झालं बघा, किती सोपं आहे. आणि हे सांगितलेलं असतं तुम्हाला काय प्रिपेअर करायचे, क्वेश्चनमध्ये असतं. आपण ह्याला एकाच मिनटाच्या आत ड्रॉ करून घेऊया. आखून झालेली आहे बॅलन्स शीट. थोडंसं क्रॉस झालं तर थोडं समजून घ्या, थोडंसं होऊ शकतं असं लिहिताना. आपण इथं लिहिणार आहोत सिरियल नंबर, इथं पर्टिक्युलर्स, नोट नंबर, आणि इथं आहे रुपीज आणि इथं आहे रुपीज. तर पहिलं आपण लिहिणार आहोत इक्विटी अँड लायबिलिटीज.
त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल. आता हे कॅपिटल कुणाचं घ्यायचं आहे? यस लिमिटेडचं घ्यायचं आहे. पहिलं आपण त्याला म्हणू 1 ॲथोराइज कॅपिटल. ॲथोराइज्ड कॅपिटल. आता हे कोणाचं आहे? यस लिमिटेडचं आहे. आपण इथं लिहिणार आहोत यस. यस म्हणजे यस लिमिटेड आहे. होल्डिंग कंपनीचं कॅपिटल घ्यायचं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे? क्वेश्चनची बॅलन्स शीट इथं समोर ठेवायची आहे आणि ह्याच्या पद्धतीनं तुम्हाला करत जायचं आहे. इक्विटी शेअर्स किती आहेत? तर 1,50,000 आहेत. मग काय करायचं आहे? 1,50,000 डिवाइड बाय 100 म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स येतील. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल किंवा अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर. कॅपिटल आहे हे कोणाचं घेतोय आपण? यस लिमिटेडचं घेतोय. तर यस लिमिटेडचं कॅपिटल आहे 1,50,000 डिवाइड बाय 100 इच. 1 2 0 1 2 0 गेले म्हणजे 1,500 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. तर इथं आपल्याला लिहायचं आहे 1,500 शेअर्स ॲट ₹100 इच. तर 15,000 इंटू 100 केलं की 1,50,000 येईल. त्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं आहे. ही ऑथोराइज कॅपिटल आहे. त्याच्यानंतर आहे इथं इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप. पेड अप कॅपिटल तिथं पण सेम असंच येईल 1,500 नंबर ऑफ शेअर्स ॲट ₹100 इच. अमाऊंट येईल 1,50,000. हे आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचे आहे. आणि ह्याच्यानंतर येणार आहे, हे झालं त्यांचं कॅपिटल. आता कॅपिटल झाल्यानंतर आपण मायनॉरिटी इंटरेस्ट घेऊ शकतो किंवा मग इथं म्हणणार आहोत बी जर्नल. आपण बघा इथं बॅलन्स शीट बघायची आहे. ह्या बॅलन्स शीटप्रमाणे घेतोय आपण. कॅपिटल घेतल्यानंतर आहे जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस आणि लायबिलिटी. तर आपण काय करणार आहोत आता? जर्नल रिझर्व. जर्नल रिझर्वला आपण बी म्हणूया. रिझर्व अँड सरप्लस. सरप्लस म्हणजे प्रॉफिट. रिझर्व, जर्नल रिझर्व. कोणाचा घ्यायचा आहे? तर यस लिमिटेडचा. नेहमी लक्षात ठेवा यस लिमिटेडचंच घ्यायचं आहे म्हणजे होल्डिंग कंपनीचा रिझर्व. कारण आपण मायनॉरिटी कंपनीचा रिझर्व कॅल्क्युलेशनमध्ये घेतलेला आहे. आता मायनॉरिटी कंपनी आहे किंवा सबसिडरी कंपनीचं फक्त एक्सटर्नल लायबिलिटी किंवा करंट लायबिलिटीज घ्यायचे, बाकी काही घ्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. इथं करंट लायबिलिटी आहे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. ह्या दोनच लायबिलिटीज तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत. कोणाची? तर टी लिमिटेडची. टी लिमिटेडच्या फक्त या दोनच लायबिलिटीज येणार आहेत आणि यस लिमिटेडची सगळी ही बॅलन्स शीटची जी साईड आहे ह्या सगळ्या अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत. म्हणून आपण इथं लिहिलं जर्नल रिझर्व किती आहे? तर 30,000. किती अमाऊंट आहे? 30,000. आता आपण त्याच्यानंतर प्रॉफिट घेऊया. प्रॉफिट अँड लॉस. कोणाचा प्रॉफिट अँड लॉस? तर यस लिमिटेडचाच प्रॉफिट अँड लॉस. ह्याला आपण 1 म्हणू आणि ह्याला 2 म्हणू. तर प्रॉफिट अँड लॉसचं वर्किंग आपण इथं केलं आहे बघा. प्रॉफिट अँड लॉस किती आहे? 55,200. आणि त्याच्यानंतर सी म्हणू मायनॉरिटी इंटरेस्ट. हे आहे टी लिमिटेडचं. हे आहे टी लिमिटेडचं. हे होतं यस लिमिटेड. तर हे शेअर्स होते यस लिमिटेडचे. तर समजलं असेल तुम्हाला. टी लिमिटेडचं मायनॉरिटी इंटरेस्ट आपण काढलेलं आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट कुठे गेलं? हां, इथं आहे बघा. 26,250. 26,250. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे करंट लायबिलिटी. बॅलन्स शीट बघू शकता आपण. बॅलन्स शीटप्रमाणेच करतोय, फक्त इथं मध्ये मायनॉरिटी इंटरेस्ट आलं, बाकी काही नाही आलं. आता आपली आहे प्रॉफिट अँड लॉस झाला, जर्नल रिझर्व झाला बघा. प्रॉफिट अँड लॉस झाला, जर्नल रिझर्व झाला, शेअर कॅपिटल झालं. आता राहिली क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. त्याला आपण म्हणतो करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीज. त्याच्यामध्ये एक आहे
पहिला आहे क्रेडिटर्स. इथं घेऊया यस लिमिटेड आणि टी लिमिटेड. यस लिमिटेडचे किती आहेत तर 28,000 and 33,000. 28,000 and 33,000. 33,000 दोघांची टोटल किती येते बघा. 1 2 3 8 3 11 5 1 6 61,000. आणि दुसरं आहे बिल्स पेएबल. यस लिमिटेड अँड टी लिमिटेड. बिल्स पेएबल आपण ह्याला स्टार केला. आता इथं तुम्हाला थोडंसं मी समजवणार आहे. पहिला आपण व्हॅल्यू टाकू. इथं आहे नील. यस लिमिटेडची नील आहे, विजिबल असेल तुम्हाला. आणि टी लिमिटेडचे 12,000 आहेत. आता इथं बघा त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथं बॅलन्स शीट ॲडजस्टमेंटमध्ये इथं काय लिहिलं आहे तर बिल्स पेएबल ऑफ टी लिमिटेड वेअर ऑल इश्यू ऑफ फेवर ऑफ यस लिमिटेड. यस लिमिटेडला म्हणजे इथं त्यांनी काय आहे तर बिल्स पेएबल ऑफ टी लिमिटेड. टी लिमिटेडचं देणं आहे कुणाला तर यस लिमिटेडला देणं होतं. बट इथं काय लिहिलं आहे ऑफ विच कंपनी गॉट बिल डिस्काउंटेड. बिल डिस्काउंट केलं आहे म्हणजे त्यांनी बिल गहाण ठेवलं आहे आणि लोन टेकन केलं आहे. म्हणजे ते लोन आहे, बिल्स रिसिवेबल नाहीत किंवा बिल्स पेएबल नाहीत. लोन घेतलं की ते लोन फेडावंच लागणार आहे. त्यामुळे ही इंटरनल लायबिलिटी नाही किंवा इंटर ओईंग्स नाहीत. हे लक्षात ठेवा. कारण इथं सांगितलं डिस्काउंटेड बिल असेल ना तर नेहमी लक्षात ठेवा कधीच तुमच्या बॅलन्स शीटला ते लेस होत नाही डिस्काउंटेड बिल. आता काल का परवा एक क्वेश्चन होता बघा, त्याच्यामध्ये 18,000चं काहीतरी बिल होतं. 18 का काहीतरी अमाऊंट होती, त्यातले 3,000चं डिस्काउंटेड होतं. आणि मला वाटतं 24,000चं बिल होतं, त्यातलं 3,000 रुपीजचं काहीतरी ते बिल डिस्काउंटेड होतं. तर आपण ते अमाऊंट मायनस केली होती डिस्काउंटेडची. तर डिस्काउंटेडची अमाऊंट आपण घेत नाही कारण ते लोन असतं म्हणून. तर म्हणून इथं आपल्याला इंटर ओईंग्स म्हणता येणार नाहीत. हे लक्षात ठेवायचे. टोटल आली 12,000. हे मात्र चांगली लक्षात ठेवा. हे आज वेगळं आहे. बिल्स पेएबल हे डिस्काउंटेड बिल आहे. डिस्काउंटेड बिल कधीच इंटर ओईंग्स नसतं कारण ते बिलावर आपण बिल गहाण ठेवून मॉर्गेज करून लोन टेकन केलं आहे म्हणून. आता आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपली. आता आपण ॲसेटला जाणार आहोत. इथं लिहूया ॲसेट्स. त्याच्यामध्ये आहे एक किंवा इथं आपण ए म्हणूया, नॉन करंट किंवा फिक्स पण म्हणू शकता. नॉन करंट ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे टॅन्जिबल नॉन करंट ॲसेट. टॅन्जिबल म्हणजे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसणारे असे ॲसेट्स. मग कोणकोणते आहेत आपण क्वेश्चनमध्ये बघायचं आहे. आपण क्वेश्चनवरूनच करतो आहे तर क्वेश्चन मी इथंच ठेवते. इथं आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. यस लिमिटेड, टी लिमिटेड. यस लिमिटेडचे आहे 37,500 आणि हे आहे 30,000. या दोघांचं टोटल करून बाहेर काढलं 67,500. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. 2 नंबरचे ॲसेट आहे प्लांट अँड मशिनरी. यस लिमिटेड अँड टी लिमिटेड. मशिनरी आहे 60,000 and 33,000. 60,000 आणि टी लिमिटेडचे आहे 33,000, 93,000 बाहेर आले. त्याच्यानंतर आहे फर्निचर. 3 नंबर टाकू इथं फर्निचर. यस लिमिटेड अँड टी लिमिटेड. फर्निचरची व्हॅल्यू आहे 10,500. इथं लायबिलिटीची टोटल करायची राहिली, आपण करून घेऊ. 10,500 and 3,000, 13,500. इथं ना माझी लायबिलिटीची टोटल करायची राहिली. इथं आपण म्हणणार आहोत टोटल फर्स्टची. आपण करून बघूया अगोदर. $1,50,000 प्लस 30,000
प्लस 55,200 प्लस 26,250 प्लस 61,000 नंतर आहे 12,000. बघते मी चेक करून बरोबर आहे का. आन्सर इज करेक्ट. 3,34,450. आन्सर इज करेक्ट. ही टोटल आहे लायबिलिटीची. तर ह्याच्या पुढं आपण ॲसेट करतो आहे. आता इथं जागा नाही आहे पुढं, नेक्स्ट पेजवर करूया आपण. फर्निचर नंतर बघायचं आहे काय आहे ॲसेट. तर फर्निचर नंतरची ॲसेट तुमची हे इक्विटी शेअर्स येणार नाही आहेत. त्याच्यानंतर आहे स्टॉक, डेटर्स आणि कॅश ॲट बँक. हे करंट ॲसेट आहे म्हणून आपण नेक्स्ट पेजवर करूया. इथं जागा संपलेली आहे. नेक्स्ट पेजवर करूया. थोडंसं 2 मिनटातच करते, जास्त वेळ नाही लावते. इथं म्हणणार आहोत आपण सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर. आपण नोट नंबर पण लिहिणार आहोत. मी सांगते इथं काय लिहायचं आहे ते. इथं लिहूया आपण. इथं काय काय झालेलं आहे. तर ए झालं टॅन्जिबल. आता आपलं इथं आपण एक अजून लिहू शकतो बी म्हणून, इनटॅन्जिबल, नॉन करंट इनटॅन्जिबल किंवा काय म्हणूया इथं इनटॅन्जिबल नॉन करंट ॲसेट. नॉन करंट ॲसेट कुठले आहे तर गुडविल आहे म्हणून आपण इथं लिहूया गुडविल. गुडविलची व्हॅल्यू आपण इथं वर्किंग नोटमध्ये काढलेली आहे बघा. कुठं गेलं बघा. इथं गुडविल किती आहे तर गुडविलची व्हॅल्यू आहे 27,750. 27,000 इथं आहे 27,750. गुडविलची व्हॅल्यू आपण इथं लिहिली. आता आपण काय करू, नॉन करंट ॲसेट इथं घेऊया. ए बी झालं. आता सी म्हणूया करंट ॲसेट. करंट ॲसेट्स त्याच्यामध्ये एक आहे क्वेश्चन इथं बघायचं आहे. क्वेश्चन बघूनच आपण करूया. क्वेश्चन इथं ओपन ठेवलेला आहे मी. आता बघा फर्निचरपर्यंत झालं, गुडविल पण झाली. आता हे इक्विटी शेअर्स आपण घेत नाही. त्याच्यानंतर स्टॉक इन ट्रेड तर 30,000 27,000. इथं म्हणून आपण पहिली ॲसेट आहे स्टॉक इन ट्रेड. यस लिमिटेड अँड टी लिमिटेड 30,000 अँड 27,000. ह्यांचं ॲड करून आपल्याला खाली घ्यायचं आहे 57,000. ह्याच्यातून अनरिअलाइज प्रॉफिट लेस करायचं आहे. हे विसरू नका. आपण इथं स्टार केलं आहे बघा स्टॉकला म्हणून. इथं लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट मला वाटतं काहीतरी 300 का काहीतरी आहे. तरी पण दाखवते तुम्हाला. अनरिअलाइज प्रॉफिट कुठं लिहिलेलं आहे आपण बघा इथं. अनरिअलाइज प्रॉफिट 300 आहे. तो काय करायचा आहे लेस फ्रॉम स्टॉक. म्हणजे आन्सर येईल 56,700. मायनस करता येईल तुम्हाला, मायनस करून घ्या. आता त्याच्यानंतर स्टॉक झाल्यानंतर आहे डेटर्स. 2 नंबर टाकू इथं डेटर्स. यस लिमिटेड अँड टी लिमिटेड. यस लिमिटेडचे डेटर्स आहेत 9,000 अँड 28,500. 28,500. दोघांची टोटल काढून बाहेर काढायचं आहे कारण इथं तुमचं इन्क्लुडेड हा वर्ड नव्हता ॲडजस्टमेंटमध्ये. ते डिसऑनर बिल होतं म्हणून इथून लेस करायचं नाही. तर आपण ना ह्याला बाहेर घेऊया. 9,000 प्लस 28,500 37,500. त्याच्यानंतर बघा काय आहे बॅलन्स ॲट बँक. 3 नंबर बॅलन्स ॲट बँक
यस लिमिटेड अँड टी लिमिटेड. किती आहे बघा बॅलन्स 19,500. 38,500. आता काय राहिले का आपण चेक करू. इथं हा प्रॉफिट घेतला, हा अनरिअलाइज प्रॉफिट घेतला, आपण गुडविल घेतलं, मायनॉरिटी इंटरेस्ट घेतला, म्हणजे आपण सगळं घेतलेलं आहे. इथं चेक करा काय राहिलं आहे का. 1 2 3 फिक्स ॲसेट होत्या घेतल्या, 1 2 3 करंट ॲसेट होत्या घेतल्या. आता आपल्याला याची टोटल करायची आहे. नोट नंबर पण टाकायचे राहिलेत, आपण नोट नंबर टाकणार आहोत. तर इथून जाऊया मागून. 38,500 प्लस 37,500 प्लस 56,700 प्लस ॲसेटची टोटल करतोय 27,000 प्लस 27,750. त्याच्यानंतर आहे 13,500. त्याच्यानंतर आहे 93,000. त्याच्यानंतर आहे 67,500. 67,500. तर ॲन्सर इज करेक्ट. जेवढी लायबिलिटी होती तेवढीच तुमची ॲसेटची पण टोटल आली. अजून आपल्याला नोट नंबर टाकायचे आहेत. इथं म्हणून टोटल आपण 3,34,450. ॲन्सर आपलं करेक्ट आलेलं आहे. आपण बुक्सच्या वेगळ्या पद्धतीनं सॉल्व केलेलं आहे, बुक्सच्या मेथडनी केलेला नाही. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. आता आपण नोट नंबर लिहिणार आहोत. नोट नंबर बघायचा आहे. अनरिअलाइज स्टॉकला तुम्ही इथं बघा अनरिअलाइज प्रॉफिट काढलेला होता. कोणती नोट नंबर होती. अनरिअलाइज प्रॉफिट स्टॉक काढला तर 7 नंबरची नोट होती, म्हणून तुम्ही इथं 7 म्हणू शकता, किंवा स्टॉकच्या इथं तुम्ही नोट नंबर 7 म्हणू शकता, किंवा इथं पण म्हणू शकता 7. त्याच्यानंतर अजून कशाला आपण मायनॉरिटी इंटरेस्ट बघा. मायनॉरिटी इंटरेस्टची एक नोट काढलेली होती. मायनॉरिटी इंटरेस्टची नोट आहे 5. मायनॉरिटी इंटरेस्टच्या समोर लिहिणार मी नोट नंबर 5. त्याच्यानंतर कशाला आहे. गुडविलला एक आहे. गुडविलची नोट नंबर आहे 6. नोट नंबर आहे 6. अशा तुम्ही नोट नंबर लिहू शकता. नाही लिहिलं तर एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असा सपोर्ट मला तुमचा राहू द्या. धन्यवाद.